पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय। यावेळी अजित पवारांनी पुणेकरांवर आश्वासनांची खैरात केली। मोफत मेट्रो आणि मोफत बस सेवेचं आश्वासन देण्यात आलंय। जाहीरनाम्यातलं हे आश्वासन आता गेम चेंजर ठरणार का, याचं उत्तर 16 जानेवारीला निकालाच्या दिवशीच मिळणार आहे। 10,800 कोटी हे पेट्रोल डिझेल आणि त्यांचे जे काही तास आहेत, मॅन आवर ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये आपण जर मोफत बस आणि मेट्रो केली तर कशी बचत होते ते मी तुम्हाला सांगतो। मेट्रो किंवा PMPML, PMT आणि PCMT एकत्र करून आपण PMPML ही कंपनी स्थापन केली। दोन्ही मिळून 5 अधिक 20 कोटी महिन्याला, म्हणजे वर्षाला 300 कोटी रुपये द्यावे लागतील, की जवळपास 10,800 कोटी अनेक पुणेकरांचे मिळून वाया जात आहेत। इथं मात्र पुणेकरांच्या टॅक्समधनं आलेल्या पैशातनं आपण 300 कोटी रुपये भरायचे। तुम्ही पण विचार करत असाल हे काय काढलंय आज या बाबांनी, परंतु ते शक्य आहे। हे मी फार वेगवेगळ्या तज्ञांशी चर्चा करून हे काढलेलं आहे। बघा काय काय आश्वासन दिले बघा। सर्वांसाठी मेट्रो आणि PMPML बस प्रवास मोफत असण्याचा वादा अजित पवारांनी केलेला आहे। पुणेकरांना सर्व प्रभागांमध्ये उच्च दाबानं दररोज पाणी पुरवठा होईल असं आश्वासन आहे। त्याशिवाय लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी 5 लाखांपर्यंतचं व्याजमुक्त कर्ज आहे। 1 एप्रिल 2026 पासून 500 चौरस फुटांपर्यंतची घरं पूर्णपणे मालमत्ता करमुक्त करणार। गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मदत 2 लाख करणार। दुर्धर आजाराच्या उपचारांसाठी मदत 5 लाख करणार। MRI, CT स्कॅन सारख्या चाचण्या अत्यल्प दरात उपलब्ध करून देणाऱ्या लॅब PPP मॉडेल अंतर्गत उभ्या करणार। रस्त्यावर खड्डा पडल्यास 72 तासांच्या आत कंत्राटदाराच्या खर्चानं दुरुस्त करणार। पुणे महानगरपालिका 150 पुणे मॉडेल शाळांना मंजुरी दिली। विद्यार्थ्यांना डेटा प्लॅनसह टॅबलेट मोफत देण्याचं देखील आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसने दिले। पुणे 2029 पर्यंत इंदोरला मागे टाकणार आणि स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या 3 शहरात स्थान मिळवेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। तर अजित पवारांच्या या आश्वासनावर पुणेकरांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। PMPL आणि वाहतूक कोंडी जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती होते आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे तिचा वापर केला तर वाहतूक कोंडी होणार नाही असं त्यांचं मत आहे। काय वाटतं तुम्हाला? चांगलीच गोष्ट आहे या आत्ताच्या म्हणजे बिझी लाईफमध्ये। आणि PMTचा प्रवास म्हणला तर खूप हेक्टिक वाटतं आता ह्या पुणे लाईफस्टाईलमध्ये। आणि मेट्रो तर चांगलेच आहे आता, म्हणजे 1 तासात पोचते माणूस जिथं 2 तासात पोचते, आणि त्यात मोफत भेटणार आहे तर चांगलीच गोष्ट आहे। मग मोफत नाही होणार, पण तिकीट थोडंसं डिस्काउंट वगैरे होईल थोडंफार। घोषणा केली त्यांनी, जर ते सत्तेत आले महानगरपालिकेच्या तर ते मोफत देणार। सांगू नाही शकत आता, थोड्या दिवस पुणे- करतील पण। मेट्रो जी आहे ती मोफत करण्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे। पुणेकर म्हणून काय वाटतं, ते जर महानगरपालिकेत सत्तेत आलं तर फायदा होईल का? हो, नक्कीच फायदा होईल सगळ्यांना। वेळ वाचेल आणि फायदा पण होईल आम्हाला। काय वाटतं तुम्हाला, मोफत झाली ती लोक प्रवास करतील? हो, जास्त प्रवास वेळ वाचतोय ना। मोफत करणारे मेट्रो अजित पवारांनी घोषणा केली आहे, काय वाटतं तुम्हाला? वेळ वाचेल, प्रवास सोपा होईल, सगळं सोयीचं होईल आणि लोकांना रस्त्यावर गर्दी कमी होईल।